नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर मी ही छोट्या माठापासून, छोटे माठ असतात ना, त्यापासून हे प्लांटर तयार केलेले आहेत आणि इतके सुंदर तयार झाले ना हे. तर याचा उपयोग आपण प्लांटर म्हणूनच नाही, मी सध्या तुम्हाला प्लांट ठेवून दाखवलेले आहे. तर तुम्ही पेन स्टँड किंवा किचनमध्ये चाकू वगैरे काही पण, जसं फ्लॉवर वगैरे ठेवू शकता, तुम्हाला जसं ते वापरायचं असेल तसं. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब करा. तर त्यासाठी हे बघा, हे असे जुने माठ घेतले मी, छोटे छोटे, बऱ्याच दिवसापासून पडून होते, त्याचा उपयोग करावा असं मला वाटत होतं. तर त्यासाठी आपण थोडं सिमेंट घेतलं आणि सिमेंट हे बघा, हे असं छान भिजवून घ्यायचं. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आणि एक भांडं घ्यायचं, भांड्यामध्ये पॉलिथिन टाकायची. तर माझे 2 माठ आहेत तर मी 2 घेतले. माठाऐवजी तुम्ही बॉटलचाही उपयोग करू शकता, बॉटलही वापरू शकता, छान क्यूट क्यूटच्या. आणि हे बघा, हे माठ असे उबडे ठेवायचे पॉलिथिनमध्ये, त्या भांड्यामध्ये, आणि आपण भिजवलेलं सिमेंट असं चारी भोवताल असं टाकून घ्यायचं छान. कारण आपल्याला मशरूम तयार करायचा आहे साईडनी सिमेंटचा. आणि छान असं ठोकून असं प्लेन प्रेस करून घ्यायचं. हे बघा, आणि असं रात्रभर हे वाळण्यासाठी आता आपण सोडून देऊया. आणि थोडं पाणी टाकून ठेवायचं दुसऱ्या दिवशी वाळल्यानंतर. आणि हे बघा, हे अशी पॉलिथिन ही अशी आपोआप सुट्टे वाळल्यानंतर. आणि हे बघा, हे निघाले की नाही छान. हे बघा, हे दोन्ही पण आपले निघाले आहे आता. आता याला आपण, हे बघा वाळले छान आता हे. आता याला आपण कलर करून घेऊया. तर यासाठी ॲक्रिलिक कलर वापरत आहे मी, फेविक्रिलचे. आणि हा येलो कलर दिला मी. तर यावरती शेडिंग करावं असं मला वाटलं, तर मी ब्राऊन कलर निवडला. हे बघा, ब्राऊन आणि येलोचं शेडिंग केलं छान. हे बघा, असे तयार झाले शेडिंगनी. आणि आता आपण मशरूमला करून घेऊया. तर मी आधी एकाला लाल दिला कलर आणि त्यावरती ऑरेंजचं शेडिंग करून घेतलं. आणि याला पिंक कलर केला. पिंकला मी येलोचं शेडिंग करून घेतलं. छान डार्क कलर द्यायचे, डार्कनी छान उठून दिसतं ते. हे बघा, आणि दोन्ही तयार झाले आपले. आता यावरती आपण पांढऱ्या यानी ठिपके देऊन घेऊया. हे बघा, झाले आपले मशरूम तयार. तर खालून थोडंसं डेकोरेट करावं असं मला वाटलं, तर त्यासाठी मी हिरव्या आणि हिरवे काळे असे स्ट्रोक ओढले, म्हणजे गवतासारखं तयार केलं ते. आणि थोडे डॉट दिले कलरनी. आणि बघा, आता पूर्ण प्लांटर आपले तयार झाले की नाही सुंदर. तर तुम्हालाही करायचं असेल तर करून घ्या. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि बघा, आणि तुम्हाला जसं वाटत असेल तसा याचा उपयोग करा. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.